नमस्कार. नमस्कार. दर्शको, मी राजेंद्र गरत, उपसंपादक दैनिक आपलं नवे शहर. दर आठवड्याला आम्ही एक नामी व्यक्तिमत्वाची मुलाखत आपणासमोर सादर करत असतो. त्या मालिकेत आज माझ्या समवेत आहेत श्री एम नटराज, अभिनेते श्री एम नटराज. दर्शको, तुम्ही कदाचित गोंधळला असाल की एम नटराज म्हणजे कुणीतरी दाक्षिणात्य अभिनेता किंवा दाक्षिणात्य व्यक्तिमत्व आहे काय, पण अजिबात तसं नाही. जसं सी रामचंद्र म्हणजे रामचंद्र चितळकर ज्यांनी अलवेला या सुप्रसिद्ध सिनेमाला संगीत दिलं, किंवा एन चंद्रा म्हणजे चंद्रशेखर नार्वेकर ज्यांनी तेजाब नावाचा सुंदर चित्रपट निर्माण केला, त्याच धर्तीवर एम नटराज म्हणजे नटराज मिसाळ हे मूळचे अहमदनगर जिल्ह्यातल्या संगमनेर इथले. त्यांचं अनेक वर्ष वास्तव्य मुंबई शहरात आहे आणि ते अभिनेते असून विविध मराठी सिनेमे आणि विविध मराठी मालिका, ज्यात आई कुठं काय करते, बाळूमामाच्या नावाला चांग भलं, आणि त्यांचा चित्रपट भटकती आत्मा याच्यासाठी त्यांनी काम केलेलं आहे. मालिका, वेब सिरीज, लघुचित्रपट यासाठी त्यांनी भरपूर योगदान दिलेलं आहे. त्यांचं मी आपलं नवे शहरच्या या मुलाखतीच्या सदरामध्ये हार्दिक स्वागत करतो. धन्यवाद सर. आज या ठिकाणी दैनिक नवे शहरचे उपसंपादक राजेंद्र गरत साहेब यांनी मला माझ्या मुलाखत घेण्यासाठी बोलून मला जी संधी दिली त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक आभार मानतो. नटराजजी, मला सांगा की तुम्ही अहमदनगर भागातले, हो, मुंबईत येणं झालं, हो, या सगळ्या प्रवासात अभिनय कुठे सापडला तुम्हाला? शालेय जीवनात असताना मला अभिनयाची आवड लागली आणि तेव्हापासूनच मला माझ्यात अभिनय असल्याचं जाणीव झाली. ते बरोबर आहे. शालेय जीवनात किंवा महाविद्यालयीन जीवनात आपल्याला कळलं की आपल्याला अभिनय येऊ शकतो, करू शकतो, कॅमेऱ्याला फेस करू शकतो, रंगभूमीवर जाऊ शकतो. पण कसं असतं की या अभिनयाच्या कलेला, आपल्या त्यातल्या कलेला थोडंसं पॉलिश करावं लागतं, थोडंसं प्रशिक्षण घ्यावं लागतं कोणाकडून तरी. नाही घेतलं तर काय फरक पडत नाही, पण घेतलं तर आणखी जास्त आपण विकसित होऊ शकतो. हो, तसं तुमच्या बाबतीत काय घडलंय? हो, मी मुंबईला आल्यानंतर मिरॅकल ॲक्टिंग अकॅडमीमधून अभिनयाचा कोर्स पूर्ण केला आणि त्यानंतर मी अभिनयाला सुरुवात केली. कोण मिरॅकल ॲक्टिंग अकॅडमीचे संचालक कोण आहेत आणि कोणाचा परिस्पर्श तुम्हाला झाला जेणेकरून तुम्हाला पुढची सगळी कामं मिळत गेली? मला मिरॅकल अकॅडमीचे संचालक प्रमोद प्रभुलकर सर आणि मधुराणी प्रभुलकर. अच्छा, मोठी नाव आहेत. हा, तर त्यांच्या अकॅडमीमधून मी 9 महिन्याचा कोर्स पूर्ण केला आणि त्याच्यानंतरच मी पुढच्या वाटचाल चालू केली. मग याच्यामध्ये त्यांच्याकडचं तुम्ही प्रशिक्षण घेतलं अभिनयाचं, त्यात कुठलं असं मोठं काम मिळालं तुम्हाला जेणेकरून तुमच्या अभिनयाची जान पहचान, ओळख सर्व मराठी प्रेक्षकांना झाली? मी भटकती आत्मा नावाचा चित्रपट केला, त्यांची मराठी सिनेमा भटकती आत्मा नावाचा. त्याच्यामध्ये जवळजवळ 18 ते 20 सीन आहेत माझे. अच्छा. हा, सेकंड. कसला रोल होता तो पाटलाचा सहकारी म्हणून माझा रोल आहे त्याच्यामध्ये. ऑल महाराष्ट्र रिलीज होणारा चित्रपट आहे तो. येणार आहे की येणार आहे? आगामी चित्रपट आहे तो. ते सगळं बरोबर सांगितलं तुम्ही, पण तुम्हाला भटकती आत्मानंतर कुठल्या मालिकेत कामं मिळायला सुरुवात झाली? कशा मालिका केल्या तुम्ही? मला पहिली सिरियल मिळाली मोलकरीण बाई. बर. त्याच्यानंतर मग हेमन बावरे, माझ्या नवऱ्याची बायको, अच्छा, आनंदी हे जग सारे, बाळूमामा, तुझ्या इश्काचा नाथखुळा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर डॉन, अशा अनेक सिरियल्स मिळत गेल्या मला. आणि मग वेब सिरियल कडे कसं काय वळलात तुम्ही? वेब सिरीज कडे आमचे मित्र आहेत, महेश तेटांबे सर. बर. यांनी मला त्यांच्या आखिरचा चुगल दिया या त्यांच्या वेब सिरीज मध्ये संधी दिली. आणि एक लघु चित्रपट एक प्रकार असतो आणखी, त्यासाठी तुम्ही योगदान दिलेलं आहे. लघुचित्रपट म्हणजे मिरॅकल अकॅडमी त्यांच्या ऍक्टिंग कोर्सच्या दरम्यान एक लघुचित्रपट बनवते, एक स्किट बनवते, त्याच्यात आम्ही काम केलेलं आहे. आता अभिनयाचं हे जे क्षेत्र आहे, मनोरंजनाचं क्षेत्र आहे, हे खूप व्यापक आहे. म्हणजे मुंबईला तर भारताची फिल्म इंडस्ट्री सगळी एका ठिकाणी एकवटलेली आहे असं. ह्याच्यामध्ये अनेक कलावंत, अनेक तंत्रज्ञ, अनेक चरित्र अभिनेते, अभिनेत्री असा सगळ्यांचा समुच्चय असतो.
आणि आपला कोणतरी एक फेवरेट आहे, आपला कोणतरी एक आदर्श असतं की मला तसं बनायचंय, की मला तसा अभिनय करायचा आहे. तुमच्या नजरेत, तुमच्या डोळ्यासमोरचा, त्याला रोल मॉडेल वगैरे म्हणतो आपण, असा अभिनेता किंवा अशी अभिनेत्री कोण आहे? माझ्यासमोर मिथुन चक्रवर्तीचा चेहरा रोल मॉडेल म्हणून समोर दिसतो मला, आणि मी त्यांनाच फॉलो करतो, मिथुन चक्रवर्तीला. अच्छा. हो. आणि अभिनेत्री बद्दल विचारलं तर काय सांगाल? अभिनेत्रीबद्दल मला जुन्या काळामध्ये श्रीदेवी आवडायची. आता सध्या तसं काय नाही. आणि दिग्दर्शक कुठले चांगले, कोणत्या दिग्दर्शकाचे सिनेमे तुम्हाला जास्त बघायला आवडतात? महेश मांजरेकर साहेबांचे सिनेमे मला सगळे बघायला आवडतात. एकदम वास्तव त्यांचं तर एकदम फेवरेटच. आता हे सिनेमा, नाटक, जाहिराती म्हणजे मॉडेलिंग वगैरे किंवा मालिकांचं क्षेत्र हे मोहात पाडणारं क्षेत्र आहे. हो. निसर्ग लुभावणारं. हो. आणि याच्यात चांगल्या बरोबर वाईट माणसं असतात, ती वेगवेगळ्या क्षेत्रातही असतात, पण या क्षेत्रात जरा जास्त प्रमाण आहे. इथे आपली कुठेही फसवणूक होऊ शकते. तुला काम देतो, तुला भूमिका देतो असं सांगून, गोड बोलून, थापा मारून फसवणारे या क्षेत्रामध्ये पदोपदी भेटतात. तर अभिनय क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या जे नवीन मुलं मुली आहेत, तर त्यांची संभाव्य फसवणूक होऊ नये म्हणून तुम्ही त्यांना काय सांगायला मागाल? नवीन साठी मी एवढंच सांगेन की जे दिग्दर्शक किंवा निर्माते आपल्याकडून पैसे मागून आपल्याला काम देऊ असं सांगतात, त्यांच्याकडे कधीच काम करू नका. कारण ते कधीच त्यांचे सिनेमे किंवा चित्रपट पूर्ण होत नाही. ते पूर्ण फ्रॉडच असतात, असा मला अनुभव आहे. काम देणारच नाही, काम देतच नाहीत. जे पैसे मागतात ते काम नाही देऊ शकत. तुमच्या माहितीमध्ये मी असं पाहिलंय की केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमामध्ये 3,000हून अधिक महिलांच्या समेत तुम्ही कार्यक्रम केला. कुठं झाला कार्यक्रम? काय कार्यक्रमाचं स्वरूप काय होतं? हा कार्यक्रम वांगणी येथे झाला आणि महिलांसाठी होम मिनिस्टर हा कार्यक्रम ठेवलेला होता त्यांनी. ते मी सादर केला. तुमचा त्याच्यात काय रोल होता? काय स्वरूप होतं तुमच्या? सादर करता होता मी होम मिनिस्टर कार्यक्रम. जसे आदेश बांदेकर भाऊजी, तसा भाऊजीचा रोल केलेला. कसा होता एकूण अनुभव? एकदम मजेत, एकदम फॅन्टॅस्टिक, एकदम जबरदस्त. आता इतकी वर्ष तुम्ही हे काम करताय, मालिका, चित्रपट, वेब सिरीज, लघु चित्रपट, आगामी काही चित्रपट होऊ घातले. या सगळ्या तुमच्या अभिनय विषयक कामगिरीबद्दल काही संस्थांनी, काही मंडळांनी तुमचा सन्मान केला असेल, पुरस्कार दिले असतील. हो. काही ठळक नावं सांगाल तर बरं होईल. मला ह्युमन राईट असोसिएशनने महाराष्ट्र रत्न हा पुरस्कार दिला. तसेच महाराष्ट्र बाजारपेठ दादर यांनी माझा आत्ताच गुणगौरव सोहळ्यामध्ये माझा सत्कार केला, की ज्या ठिकाणी अभिनेत्री वर्षा उसगावकर यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला. म्हणजे मला खूप मोठा सत्कार झाला, की मोठ्या स्टार बरोबर मलाही सत्कार झाला. त्याबद्दल मी त्यांचे संस्थापक अध्यक्ष माननीय कौतिक दांडगे साहेब मी यांचे मनपूर्वक आभार मानेन. मला सांगा, अभिनय क्षेत्रात जे नवतरुणी यायला मागतायत, त्यांना या क्षेत्रामध्ये त्यांचा रोजगार, त्यांचा चरितार्थ चालावा, इतपत शाश्वती असते, इतपत पैसा मिळू शकतो? नवख्यांबद्दल बोलतोय मी. हो, मिळू शकतं. आज एवढे क्षेत्र वाढलेले आहेत. वेब सिरीज आहे, युट्यूब चॅनल आहेत, भरपूर संध्या उपलब्ध आहेत. परंतु काय माणसाने थोडासा युगो सोडला पाहिजे स्वतःचा. नाहीतर नम्र असेल तर इथे रोज कामं मिळतात. अगदी चित्रपट, सिरियल, भरपूर संधी भरपूर आहेत. पहिल्यासारखं राहिलं नाही. पहिल्या फक्त एकमेव चित्रपटच असायचे. आता सिरियल आहेत, आता युट्यूब चॅनल आहेत एवढे. तर कला क्षेत्राला खूप वाव आहे. फक्त तुम्ही नम्र असा, तुम्हाला काम रोज मिळू शकतं इथे. तुमचा हा अभिनयाचा वसा असेल, वारसा असेल, तो तुमच्या पुढच्या पिढीत उतरला का? हा एक प्रश्न. आणि याला जोडून दुसरा प्रश्न, की जर तुम्ही अभिनय क्षेत्रात आला नसता तर कोणत्या क्षेत्रात, कोणत्या व्यवसायात तुम्ही करिअर केलं असतं? कोणत्या व्यवसाय निवडला असता ते सांगा. मी या क्षेत्रात जर नसतो तर मी मार्केटिंग केली असती आणि स्वयंरोजगार केला असता. कारण मला नोकरी करणं किंवा गुलामी करणं आवडत नाही. माझी जी अपत्य आहेत त्यांना अभिनयाची आवड नाही. ती एक शिक्षण पूर्ण केलं एका मुलीने आणि एक जॉब करते. तर दर्शक हो, हे आहेत श्री एम नटराज, अभिनेता.
त्यांच्या अभिनयविषयक कारकिर्दीबद्दल आपण या छोट्या मुलाखतीतून जाणून घ्यायचा प्रयत्न केला. त्यांनी या क्षेत्रातली इत्यंभूत माहिती दिली, संभाव्य धोके सांगितले, कलावंत झालो तरी पण कसं वागायला पाहिजे, नवख्यांनी कसं वागायला पाहिजे, कशी कामं मिळतात आणि या क्षेत्रामध्ये मोहाचे क्षण कसे येतात, त्याच्यापासून कसं सावरून राहायला पाहिजे, याच्याबद्दलही त्यांनी आपल्या या मुलाखतीतून सांगितलं. एम नटराजजी, आपल्या या सहकार्याबद्दल खूप धन्यवाद आणि आपल्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. आपले या ठिकाणी दैनिक नवे शहरचे उपसंपादक माननीय राजेंद्र घरत साहेबांनी मला इथे येऊन माझी मुलाखत घेऊन मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली, याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. दर्शको, एम नटराज यांची ही मुलाखत आपणास कशी वाटली ते नवे शहर यूट्यूब चॅनल आणि नवे शहर फेसबुक पेज यावर असणाऱ्या या मुलाखतीखालील कमेंट बॉक्समध्ये आपलं कमेंट अर्थात अभिप्राय लिहून अवश्य कळवा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.